माझ्या मुलीला ओळखते मी. काय कुठली गोष्ट डोक्यात धरली ती मिळवण्यासाठी ती कशीही वेड्यासारखी वागते. तुम्ही तुम्ही लवकर शुद्धीत या. तिच्या मनात काय चाललंय मला काही कळत नाही. पण हे खरंय की जर तुम्ही शुद्धीत नाही आलात ती तुमचा जीव घेण्यासही मागे पुढे बघणार नाही. कोणाला असेल आता करू. कोण पाहिजे? हॅलो मॅडम, मी मेडिकल ब्युरो मधून आलो. ॲम्ब्युलन्स प्रोव्हायडरकडून मला कळालं की तुमच्या इथं पेशंट आहे म्हणून. पेशंटची काळजी घ्यायला कोण पाहिजे काय विचारला आलो होतो. हॅपी अॅनिव्हर्सरी. नाही नाही, आम्ही आमचं करू शकतो. आम्हाला कसली गरज नाहीये. तुम्ही या. अहो अहो मॅडम, कसं आहे माहिती आहे काय, पेशंटला सांभाळायचं म्हणजे चेष्टा नाहीये, हजार गोष्टी असतात. मी एक माणूस फुकट अडकून पडतोय हो. नाही म्हणाले ना मी. बघा, चार्जेसची काळजी करू नका. आमचे चार्जेस एकदम नॉमिनल आहेत. अहो एनजीओ आहे आमची. हो
नाही म्हणून सांगितलंय मी तुम्हाला. बरं ठीक आहे, मी काय म्हणतोय, मला एकदा पेशंटला बघू तरी द्या. हं? म्हणजे मला कळेल की माझी त्याला गरज आहे का नाही आहे. जर गरज नसली तर मी निघून जाईन, पण जर गरज असली ना तर मी फुकट केअरटेकर म्हणून राहीन. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतेय, तुम्ही जा इथून निघून. खरंच गरज नाहीये. किती वेळा सांगायचं तुम्हाला, जा तुम्ही. मॅडम, ऊन खूप आहे हो, घशाला कोरडं पडले. एक ग्लास पाणी मिळालं तर. काही पाणी बिणी मिळणार नाही, निघा तुम्ही इथून. नाहीतर मी फोनच करते. कुणाला? पोलिसांना? हो, पोलिसांना. निघा तुम्ही. ठीक आहे, निघतो मी. हो, निघा म्हटलं ना. हा, लगेच काही बोलायची गरज नाही. आत्ता तर कुठे सुरुवात झाली.